ठिकाणी आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळतो. या ठिकाणी एक जबरदस्त सामना, द बिग मॅच बिटवीन द टू बिग टीम्स, प्रसाद अलिबाग विरुद्ध गुलाम इलेव्हन अलिबाग. जर आपण पाहिलं तर दोन्ही प्लेइंग 11 पाहायला मिळतोय आणि अगदी त्याबरोबरीने लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन. गौरव गवळे स्ट्राईक होल्ड करताना पाहायला मिळतोय. साधी फलंदाज नॉस्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय आणि अगदी त्या पद्धतीने षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतो तो म्हणजे गोलंदाज गुलाम इलेव्हन अलिबाग संघाचा. पहिला चेंडूवरती चेंडू जाते कव्हर पॉइंट, सीमा रेषा पार, वन बाउन्स चौकार कमा. आहे करकरे साहेब, त्यानंतर आशिष आणि त्यानंतर आणखीन सर्व मनोज शिर्के आपल्याला विनंती करतो की आपण अगदी व्हॉलंटियर्स म्हणून त्या ठिकाणी पसरायचं आहे. एका ठिकाणी कोणीही थांबू नका, कारण आपल्याकडे व्हॉलंटियर्स फार कमी आहेत. आपल्या संघाचा सामना सुरू आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही एक एक प्रत्येकजण त्या ठिकाणी थांबा आणि या ठिकाणी ताबा घ्या, कारण प्रसाद अलिबाग मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. आपण बऱ्याचदा पाहिलं खुर्चीसाठी संघर्ष करावा लागतोय. आणि खुर्ची मिळवणं फार सोपं नाही आहे मित्रांनो. बरंचसं आपण चित्र पाहतो. काय गीत डीजे मास्टरनी वाजवलं, राष्ट्रमाता जिजाऊ यांचं हे गीत वाजवलं. जर राष्ट्रमाता जिजाऊ नसते तर शिवबा घडले नसते आणि आपलं स्वराज्य निर्माण झालं नसतं. आपल्या प्रत्येकाच्या दारावरती पाट्या काही वेगळ्या असतात. असे बऱ्याच चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. आणि जर आपण पाहिलं तर आपण पारतंत्र्यामध्ये पाहायला मिळालं असतं, कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण पारतंत्र्यामध्ये होतो आणि अगदी त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य, ज्याच्यामध्ये सर्व समभाव पाहायला मिळाला होता आणि सर्वांना एकत्मतेची शिकवण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. वलटोय मैदानावरती गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या ठिकाणी बॅटची लिडिंग गेट लागली होती. मैदानावरती विकेट पाहायला मिळणार का? या ठिकाणी धोक्याची घंटा ही मैदानावरती वाजली होती आणि त्या पद्धतीने आपण गौरव गवळेची विकेट जर मैदानावरती प्राप्त केली असती तर सामन्यामध्ये कुठेतरी चित्र पालटलेलं आपण पाहिलं असतं. कारण गौरव गवळेकडे तो स्टँडर्ड आहे, तो क्लास आहे, आपण बऱ्याचदा त्याला पाहिलंय. या ठिकाणी आपण पाहतो चेंडू ऑफस्टिकच्या खूपसा बाहेर आहे. पंचांचा इशारा येतोय अमरच्या माध्यमातून. धाबलकावरती अवांतर चेंडू येतो ॲज पर लॉ नंबर 22 च्या आधारे. धाबलकावरती 5 धावा लागल्या. षटक क्रमांक पहिलं सुरू केलं गेलं गोलंदाज खलिदच्या माध्यमातून. या ठिकाणी मोठा फटका लॉट करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी सरळ ट्रॅव्हल करतो लॉंग ऑफ रिजनला. जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत आपण पाहिलं. या ठिकाणी भीमर चेंडू येतोय. तो चेंडू घोषित केला गेलाय. जर मी म्हणतो की सरकारने पॅकेज घोषित केलंय मात्र थोडंसं विलंब लावला अशा पद्धतीने आपण पाहिलं तर या ठिकाणी नो चेंडू गेलाय ॲज पर लॉ नंबर 21 च्या आधारे. धाबलकावरती 9+2 अशा पद्धतीने 3 धावा अर्जित केल्या गेल्यात. या ठिकाणी चांगला फटका येतोय. याला म्हणतात स्टँडर्ड स्टॉप क्लास ऑफ द गौरव कवळे. कमांडी गीत ऐकलं. ठाण्याचा ठाण्या भाग असा उल्लेख केला जातो, पण या ठिकाणी प्रसाद इलेव्हनचा ठाण्या भाग गौरव कवळे ऑन द फया. या ठिकाणी आपण चेंडू पाहिला तर खलिदचा चेंडू मैदानावरती आलाय. पडल्यानंतर जर यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. गौरव कवळे जर मैदानावरती टिकला तो प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः नामावरित करू शकतो. या बऱ्याच चित्र आपण पाहिलंय आणि अगदी त्या अनुषंगाने आपण सामन्याकडे पाहिलं तर गौरव कवळेने आतापर्यंत 2 जबरदस्त चौकार लगावलेत. क्या बात है.
या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर येणारा चेंडू आपण पाहिला तर धाबलकावरती धाबा लागल्यात, त्या म्हणजेच अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहेत. 4 चेंडू मैदानावरती झाले. धाबलकावरती 12 धावा लागल्या. 12 न स्कोर बुक 13 धावा लागल्यात. माफ करा, चुकीची दुरुस्ती करतो. 13 धावा मैदानावरती आल्यात. षटक क्रमांक पहिलं सुरू केलं जात आहे. या ठिकाणी चेंडू येतोय फाईन लेग सीमा रेषा पार. 1 बाउन्स चौकार गौरव कवळेच्या बॅट मधून. आणखीन एक दर्जेदार चौकार. गवळे मैदानावरती आग उठतोय आणि अगदी जबरदस्त चौकार लगावला. या ठिकाणी पुन्हा एकदा करतोय चेंडू जाते कव्हर बाउंड लाईनच्या दिशेने, सीमा रेषेच्या दिशेने वळतोय. त्या ठिकाणी फील्ड केला जातो एक्स्ट्रा कव्हर रिजनला आणि अगदी तोपर्यंत धाबलकावरती या 2 धावा देखील अर्जित केल्या गेल्यात. धाबलकावरती पहिलं षटक मैदानावरती पूर्ण होतं. धावा लागल्यात 19 धावा. 19 आपण जर पाहिलं तर 19 धावा मैदानावरती आल्यात फॉर लॉस ऑफ नन. अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिलं हे पूर्ण केलं गेलं आणि जोपर्यंत षटक क्रमांक दुसरं सुरू केलं जाईल तोपर्यंत डीजे मास्टर आणखीन एक गीत या ठिकाणी वाजवायचं आहे. एक माहोल आपण बनवतोय. पद्धतीने क्रीडांगणावरती आपण पाहिलंय प्रत्येक इंचा वापर केला गेलाय. बहुतेक या ठिकाणी वापरले जातात आणि त्या पद्धतीने आपण पाहिलं षटक क्रमांक पहिलं पूर्ण झालंय. धाबलकावरती 19 धावा आल्यात आणि त्यानंतर गोलंदाजच्या मोर्चावरती पुन्हा एकदा गोलंदाज पाहायला मिळतोय, तो म्हणजे मनोहर. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती सुरू केलं जाईल. पॉवर प्लेच्या दरम्यान दुसरं षटक देखील सुरू केलं जातं. बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुलटो चेंडू वरती लॉफ्ट केलाय. चेंडू डिस्को लेग बाउंड लाईनच्या वरून 6 धावांसाठी. आपल्या भारताचा खेळ हॉकी याच्यावरती चित्रपट पाहायला मिळालं होतं आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं शाहरुख खानचा तो अभिनय आणि कबीर खानची ती भूमिका. आणि भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणजेच हॉकी आहे असं बऱ्याचदा सांगावं लागतं, कारण क्रिकेट आपल्या प्रत्येकाच्या नसरसामध्ये भिनला. या ठिकाणी सन्मान्य करकरे साहेब, सन्मान्य मनोजी शिर्के आणि आशिषजी यांना विनंती करतोय की आपण मैदानाच्या जवळ जा. या ठिकाणी अफलातून चेंडू येतोय. पडल्यानंतर चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. धाबलकावरती येणाऱ्या धावा जर आपण पाहिला तर या ठिकाणी पाहायला मिळतात.
26 धावा धावफलकावरती आला. 26 ऑन स्कोरबुक. षटक क्रमांक दुसरं सुरू केलं गेलं. अगदी लॉफ्ट केला होता चेंडूवरती. आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर एकेरी धाव, त्यानंतर निर्धाव आणि गौरव कवळे स्ट्राईक वरती पाहायला मिळतं. गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज सज्ज झाला. या ठिकाणी आपला फटका घुटण्यात एक और तमाशा देख. गौरव कवळे ऑन द फायर. आणखीन एक चांगला फटका. अगदी चेंडू आपण पाहिला तर मैदानावरती फील्ड केला जातोय. आपण पाहिलं धावफलकावरती धाबा लागल्यात, त्या म्हणजेच 33 धावा मैदानावरती लागल्यात. या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठे फटके लागण्याचा प्रयत्न होतो. अगदी चेंडू पाहिला तर डीप मिड विकेट रिजनला ट्रॅव्हल झालाय. धावफलकावरती धावा लागल्या, त्या म्हणजेच 35 धावा 35 ऑन स्कोरबुक. धावफलकावरती 35 धावा लागल्या. 35 ऑन स्कोरबुक आपण धावा पाहतोय. आणि अगदी गौरव कवळे आणि त्याच पद्धतीने आपण फलंदाज श्रीकांतची फलंदाजी पाहिली तर काय अफलातून स्ट्रोक मैदानावरती लगावलेत. आतापर्यंत गौरव कवळेच्या बॅटमधून 3 चौकार आणि 1 षटकार आपण पाहतोय. आणि त्याबरोबर श्रीकांत आपण पाहिला तर त्या ठिकाणी एका षटकारानिशी गौरवची साथ देतोय. अजूनही 2 षटकं येणं बाकी आहेत. मी विनंती करतोय चला नो टीम मीटिंग्स फास्ट घ्यायचं, कारण आपल्याला आजच्या दिवसामध्ये मेगा फायनल खेळवायचे. आणि त्या अनुषंगाने मी आपल्याला विनंती करतोय की आपल्याला मैदानावरती टिकून खेळावं लागेल. त्या पद्धतीने मी तुम्हाला पुन्हा एकदा सूचना देतोय की चला मैदानावरती खेळ सुरू झाला पाहिजे. या ठिकाणी अजूनही 2 षटके येणं बाकी आहेत. 2 षटकांनंतर आपल्याला पाहायला मिळेल की किती धावा मैदानावरती येतील, किती धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केला जाईल. अगदी त्या पद्धतीने आपण गौरव कवळेला पाहतोय फलंदाजी करण्यासाठी अगदी उभा आहे. अजूनही 3 षटकांचा खेळणं बाकी. आपण जर पाहिलं तर अजूनही 2 षटकांमध्ये आपण धावा पाहिल्या तर धावफलकावरती नोंदवल्या गेल्या, त्या म्हणजेच 35 धावा या मैदानावरती आल्यात. आणि त्यानंतर आपण पाहतोय 18 चेंडू खेळ येणं बाकी आहे. गौरव कवळे स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. गोलंदाजच्या मोर्चावरती एक नवीन गोलंदाज आमंत्रित केलं गेलं. या ठिकाणी पंचांचा इशारा मैदानावरती आला. यासाठी दिट्साना वाईट. पहिला चेंडू आपण पाहिला लेगच्या बाहेर वळणारा, आणि त्या अनुषंगाने या चेंडूवरती आपण पाहिलं तर वाईट चेंडू म्हणून घोषित केला जातोय. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण अनिकेतला पाहतोय. षटक क्रमांक 3 सुरू केलं गेलं. अतिशय चांगली फलंदाजी प्रसाद अलिबागची पाहायला मिळते. पूर्ण डॉमिनेट केलाय. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू पंचांचा इशारा जरूर येईल. चेंडू लेगच्या बाहेर वळालाय का. या ठिकाणी पंच आजचा चेंडू वाईट होता. या ठिकाणी वाईट +1 अशा पद्धतीने आपण धावा पाहतोय. अजूनही एक आपण पाहिला तर अवांतर चेंडू मैदानावरती आला. धावफलकावरती आलेला आणखीन एक अवांतर चेंडू आपण पाहतोय. आतापर्यंत लाईन आणि लेंथ त्याच्यावरती विचार केला जातोय. आणि अगदी त्या पद्धतीने आपण धावा पाहिल्या तर मैदानावरती
मोठा फटका लगावतोय अगदी बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल च्या दिशेने धावफलकावरती धावा जरूर नोंदवल्या जातील, त्या म्हणजेच 2 धावा या मैदानावरती पूर्ण केल्या गेल्यात. धावफलकावरती 41 धावा लागल्या. षटक क्रमांक 3 हे मैदानावरती सुरू असताना आपण पाहिलंय गौरव कवळे आणि त्याबरोबरीने श्रीकांत एक चांगली मैदानावरती फलंदाजी करतोय. या ठिकाणी जरूर लाभ करतोय. डीप स्क्वेअर लेग रिजनला फील्ड करण्याचा प्रयत्न होतोय आणि अगदी तोपर्यंत आपण पाहिलं तर धावफलकावरती धाव जरूर मिळणार आहे. आणि आतापर्यंत आपण धावा पाहिल्या तर 1 धावेनिशी धावफलकावरती 42 धावा लागल्यात. कुठेतरी कमबॅकिंग गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडू येणं शिल्लक आहेत. 3 अवंत चेंडू जरूर मैदानावरती पाहायला मिळाले होते. मोठा फटका मैदानावरती येतोय, चेंडू जातोय वन सीमा. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता आणि त्यांची ती बॅट होती ती मॅजिकल बॅट असा एक चित्रपट पाहायला मिळाला. ज्याच्यामध्ये कपिल देव देखील पाहायला मिळतात. चेन कुली की मेन कुली असा चित्रपट आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्या चित्रपटामधील एक गीत आपण ऐकलंय. धावफलकावरती 47 धावा लागल्यात. या ठिकाणी गौरव कवळेने षटकार लगावला तर या ठिकाणी सन्माननीय पिळंकर साहेब यांच्याकडे 200 रुपयांचा पारितोषिक. या ठिकाणी पारितोषिकांची खैरात केली गेली. अलिबाग म्हटल्यानंतर आपण पाहिलं तर जणू काही नोटांचा छापखाना आपल्याकडे आहे की काय, कारण बरंच पाहिलं आपण 4 ठिकाणी देशामध्ये आज नोटांचा कारखाना असतो आणि पैसे सर्वांकडेच असतात. मात्र क्रिकेटवरती ज्यांचं प्रेम आहे ते या ठिकाणी पैसे लगावतात. या ठिकाणी चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनला ट्रॅव्हल झालाय. धावफलकावरती जरूर एकमात्र धाव ही नोंदवली जाते. धावफलकावरती धावा लागल्यात, त्या म्हणजेच 49 धावा या मैदानावरती नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक 4 या ठिकाणी षटक क्रमांक 3 मैदानावरती पूर्ण केला गेला. 49 धावा मैदानावरती लागल्यात आणि अजूनही 2 षटकं येणं बाकी आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी आहे. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर एका बिग टोटलकडे, एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय गौरव कवळे श्रीकांत आणि अगदी 12 चेंडू येणं अद्याप बाकी आहेत. जोपर्यंत षटक क्रमांक 4 सुरू होत नाहीये तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे मास्टर एक गीत वाजवायचं आहे. पहिला चेंडू मैदानावरती निर्धाव येतोय. या ठिकाणी मोठा फटका लॉफ्ट केलाय. अगदी पॉवरफुल स्ट्रोक वाईड इस्लाम सीमा रेषा पार आणि 200 रुपयांचा
पुन्हा एकदा संधी दिली जाते. तुम्ही जर सीमारेषा बाहेर जर झेल टिपलात तर 200 रुपयांचं पारितोषिक प्रसादजी पिलनकर यांच्या माध्यमातून सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांना संधी दिली जाते. अतिशय मोठी टुर्नामेंट आपण पाहतोय. काय फटकेबाजी लगावतोय. आवरही आमचं आणि पावर देखील आमचीच. या देखील पुन्हा एकदा चांगला फटका येतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्र थोडासा फंबल झाला आणि चुकीला माफी नाही. अगदी त्या पद्धतीने या 2 धावा मैदानावरती पूर्ण केल्या गेल्यात. या ठिकाणी आपण पाहतोय वाईट चेंडू येतोय. कवळेने जर मैदानावरती हाफ सेंचुरी लगावली तर मित्र परिवार यांच्याकडून 1000 रुपयांचा पारितोषिक पैसा बोलता अलिबाग में. मैदानावरती आपण पाहिलं तर गौरव कवळे याच्यासाठी पारितोषिक लगावलं गेलंय. 1000 रुपये जर हाफ सेंचुरी लगावली तर लगातार 3 षटकार 500 रुपयांचं पारितोषिक. बक्षिसांची खैरात केली गेली गौरवसाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका आणि चेंडू लागून बाउंड लाईन बाहेर. 6 धावांसाठी येतोय. लागल्यात त्या म्हणजेच 64 धावा झाल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी काय फटका खेळतोय. अगदी क्लास फटका मैदानावरती आलाय. चेंडू कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. वैयक्तिक जर आपण धावा पाहिल्या तर या ठिकाणी गौरव कवळेच्या बॅटमधून आतापर्यंत 44 धावा आल्यात. गौरव कवळेसाठी मोठी संधी आहे. या स्पर्धेमधील पहिली हाफ सेंचुरी. धबलकावरती 65 धावा लागल्यात. या ठिकाणी श्रीकांतच्या बॅटमधून कुठना ते करता तमाशा. एक बिग हिट, बिग आउट ऑफ द पार्क. कम ऑन डीजे वाले बाबू. पाहिलं विधानसभेमध्ये त्यांनी तो प्रश्न मांडला आणि त्यानंतर आपण पाहिलं त्या ठिकाणी पूर्णतः त्याला प्रयत्नाने त्यांचं यश मिळालं. आणि त्यानंतर आपण आपल्या विभागामध्ये बिनकाठीची स्पर्धा देखील पाहिली. म्हणजे कोणती काठी वापरली गेली नव्हती आणि ती स्पर्धा वर्सोलीच्या या बीचवरती भरवली गेली होती. त्याच्यामुळे आपण पाहिलं तर एक जबरदस्त संगीत ऐकायला मिळतंय आणि सर्व बैलगाडी प्रेमींना समर्पित असं गीत वाजवल्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी 200 रुपयांचं पारितोषिक सन्मान्य पिळंकर साहेबांच्या माध्यमातून श्रीकांतसाठी दिलं गेलं आहे. आणि आपण पाहिलं तर गौरव कवळेला हाफ सेंचुरीसाठी गरज आहे. ती म्हणजे 6 धावांची धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. त्या म्हणजेच 71 रन स्कोरबुक. 71 धावा मैदानावरती लागल्यात. 71 धावा आतापर्यंत लावल्या गेल्यात आणि काय मॅच मैदानावरती रंगलाय. या ठिकाणी अगदी समोर चेंडू जातोय. फील्ड केला जातोय. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं अगदी समोर खेळला गेला होता आणि चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी झाला होता. 2 धावा मैदानावरती आला. धावफलकावरती 73 धावा. वैयक्तिक आपण पाहिलं तर 46 धावांवरती खेळतोय गौरव कवळे. नाम तो सुनाई होगा. या ठिकाणी कल्पक देणे फटका येतोय. चेंडू येतोय डीप दरम्यानच्या दिशेने. आपण पाहिलं त्या ठिकाणी आणखीन 2 धावा या मैदानावरती आल्यात. धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजेच 75 धावा. आतापर्यंत आपण पाहिलं तर धावफलकावरती आलेली धावसंख्या आपण पाहिली तर स्पर्धेमध्ये
अशा पद्धतीची धावसंख्या पुन्हा एकदा पाहायला मिळते. दुसरा उच्चांक देखील पाहायला मिळणार का? या ठिकाणी गौरव कवळेच्या हाफ सेंचुरीसाठी 2 धावांची गरज आहे. आतापर्यंत 200 रुपयांची कमाई केली आहे आणि त्यानंतर मित्र परिवार यांच्याकडून त्या 1000 रुपये मिळणार का? या ठिकाणी जबरदस्त फटका, चेंडू जात आहे कव्हर. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव मैदानावरती पूर्ण करण्याचा प्रयत्न, अगदी सबल बॅट दाखवायच्या ठिकाणी गौरव कवळे हाफ सेंचुरी या स्पर्धेमधील नाम तर सुना योगा. काय जबरदस्त फलंदाजी केली, जोरदार टाळ्या या ठिकाणी सर्वांनी वाजवायच्यात. गौरव कवळे ऑन दी फायर. 21 चेंडू आणि 50 धावा. या ठिकाणी गौरव कवळे मैदानावरती, स्वतःच्या मैदानावरती क्रिकेट रसिक प्रेक्षकांची मन जिंकतोय. क्या बात आहे गौरव. या ठिकाणी चेंडू येतोय लॉंग लेग, सीमा रेषा बार. आणखीन एक चौकार. फलकावरती 81 धावा लागल्यात. 81 धावांनिशी आपण पाहतो प्रसाद अलिबागची जी जबरदस्त फलंदाजी सुरू आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला फील्ड करण्याचा प्रयत्न, फसलीत तैनात होती आणि त्यानंतर फील्ड करताना आपण पाहिलं चेंडूला अगदी खेळवत खेळवत घेऊन जातोय बाउंड लाईनच्या दिशेने. अजून एक मात्र चेंडू येणं बाकी आहे. फलकावरती 82 धावा लागल्यात. 82 ऑन स्कोरबुक. प्रसाद अलिबाग स्वतःच्या मैदानावरती खेळताना काय जबरदस्त अफलातून या ठिकाणी फलंदाजी करतोय. क्या बात आहे गौरव कवळे श्रीकांत. या ठिकाणी जरूर मैदानावरती इशारा दिला जाईल. पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वळाला. ॲज पर लॉ नंबर 21-22च्या आधारे आपण पाहिलं तर या ठिकाणी 22वा नियम लागू होतो धावफलकावरती. आणखीन एक अवांतर चेंडू. 83 धावा मैदानावरती लागल्यात. अजून एक चेंडू येणं बाकी. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र फलंदाज श्रीकांत बॅक टू द पवेलियन आणि 83 धावांची पार्टनर. 83 धावांवरती पाहिलं तर पहिली विकेट पाहायला मिळाली, ती देखील शेवटच्या चेंडूवरती. श्रीकांत आणि गौरव कवळे अगदी जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. कोण डीजे मास्टर 84 धावा करायच्या आहेत.
धावफलकावरती पहिली धाव नोंदवली जाते. षटक क्रमांक पहिलं हे सुरू केलं गेलं आहे. प्रसाद 11 अलिबाग विरुद्ध गुलाम 11 अलिबाग हा सामना मैदानावरती रंगला. अगदी आपण पाहिला तर अलिबाग तालुक्यामधील दोन्ही संघ अलिबाग या नावाने खेळताना पाहायला मिळालेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर अलिबाग सर्वांसाठीच पर्यटन म्हणून प्रसिद्ध आहे. अगदी ट्रिवॉगच्या माध्यमातून आपण ज्या 100 पर्यटन स्थळांना भेट दिली होती, अगदी त्यामध्ये अलिबागचं नाव अग्रेसर पद्धतीचं पाहायला मिळालं होतं. ज्या अलिबागमध्ये आपण सागरगड देखील पाहतोय, कुलाबा किल्ला देखील पाहतोय, मांडवा जेटी देखील आपण पाहिले आणि अगदी मच्छीमारांना देखील आपण आगरी कोळी बांधवांना पाहिलंय. या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर जरूर येतोय. धावफलकावरती येणारा हा चेंडू निर्धाव म्हणून घोषित केला जातोय. गोलंदाजच्या मोर्चावरती प्रतीक पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. या ठिकाणी आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. लाऊड अपील मैदानावरती केलं गेलं. हाऊस दॅट अशा पद्धतीने पंचांवरती तिरकी नजर आणि कटाक्ष टाकला गेलाय. पण या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू जरूर निर्धाव आहे. धावफलकावरती आणखीन एक दीड धाव चेंडूची सांगता. या ठिकाणी मोठा फटका मैदानावरती खेळतोय आणि चेंडू फील्ड केला जाईल का? आपण पाहिलं तर 2 बाउंड चेंडू फील्ड केला गेलाय. पॉवर प्ले आहे त्याच्यामुळे चांगला फायदा हा मैदानावरती उचलायचा या अनुषंगाने आपण खेळी पाहतोय. 360 अंशांचा वापर खऱ्या कोणत्या फलंदाजाने केला असेल तर तो साऊथ आफ्रिकेचा AB डिव्हिलियर्स. अगदी आपण त्याला पाहिलंय ज्या पद्धतीने त्याचा छोटा व्हर्जन, अगदी छोटा व्हर्जन आपण मुंबईच्या खेम्यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याला बेबी AB म्हणून ओळखलं जातं, तो म्हणजे ब्रेविस. आपण पाहिलं तर काल त्याला विकत घेतलं गेलंय, मुंबईच्या खेम्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि अशी चित्रफित कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली होती ज्याच्यामध्ये अगदी 100 पैकी 99% पूर्णतः तो AB डिव्हिलियर्सला कॉपी करतो, किंबहुना त्याची बॅटिंग स्टाईल देखील अगदी AB डिव्हिलियर्स सारखी आहे. या ठिकाणी चांगला फटका येतोय. डीप फायनलच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि अगदी जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत आपण पाहिलं धावफलकावरती धावा जरूर पूर्ण केल्या गेल्यात. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पुष्पाला पाहतोय. अगदी पुष्पा तर राईचा चित्रपट आला होता आणि त्याच्यामध्ये अल्लू अर्जुनला पाहिलं होतं आणि अगदी त्या पद्धतीचा लुक हा मैदानावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी पूर्णत्वास येत आहे. धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 6 धावा. या ठिकाणी भलं मोठं आव्हान तुम्हाला पार करायचं आहे. या ठिकाणी 7 समुद्र ओलांडावे लागतील. या ठिकाणी डोंगर तुम्हाला पार करावे लागतील, कारण जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 84 धावांची. 84 धावांचं लक्ष मैदानावरती पूर्ण करावं लागेल आणि त्या अनुषंगाने तुम्हाला मैदानावरती मोठे स्ट्रोक लगावणं किंबहुना तुम्हाला गिअर शिफ्ट करावं लागेल. पूर्णतः आपण जर सामना पाहिला तर पहिल्या इनिंगमध्ये गौरव कवळेची ती हाफ सेंचुरी आणि 83 धावांची आपण श्रीकांतला देखील पाहिलं होतं. मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते आणि 83 धावांची ती भागीदारी मैदानावरती पाहायला मिळाली आणि अंततः शेवटच्या चेंडूवरती श्रीकांत मैदानावरतून परतला आणि या स्पर्धेमध्ये सर्वात मोठा उच्चांक लावण्याचं काम या ठिकाणी प्रसाद अलिबागच्या माध्यमातून होतोय. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 2 प्रशांतच्या हातामध्ये चेंडू दिलाय. आपण पाहिलं तर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वळालाय आणि याच अनुषंगाने आपण पाहिलं तर धावफलकावरती अवांतर चेंडू येतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण प्रशांतला पाहतो ज्याच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जात आहे. या ठिकाणी आक्रमक शफल जाण्याचा प्रयत्न केला होता, शफलहून फटका खेळायचा होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, मात्र या ठिकाणी फटका मैदानावरती फसला आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा जरूर मिळत नाहीयेत. या ठिकाणी मात्र चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या दिशेने. कमांड इज ए मास्टर, इट्स ऑन 4 रन्स. पाहिलं ज्यामध्ये पॅडल स्कूप आणि पॅडल स्वीप असे 2 प्रकार देखील आपण अनुभवतोय आणि अगदी त्या पद्धतीने स्वीप करण्याचा प्रयत्न
धावफलकावरती या 4 धावा येत आहेत आणि वेलकम फॉर गुलाम इलेव्हन अलिबाग. प्रसाद इलेव्हन अलिबाग विरुद्ध गुलाम इलेव्हन अलिबाग असा सामना मैदानावरती रंगला. ज्या ठिकाणी गौरव कवळेने केलेली फलंदाजी 50 धावांची हाफ सेंचुरी मैदानावरती पाहायला मिळाली. या ठिकाणी आपण पाहतोय पडल्यानंतर अँगल चेंज झालाय आणि अगदी फलंदाजाचा काटा किर करणारा चेंडू आपण पाहतोय. ज्या पद्धतीने फलंदाजाला या ठिकाणी आमंत्रण दिलं जात आहे आणि त्यानंतर फसवलं जात आहे अगदी बऱ्याचदा आपण पाहतोय. या ठिकाणी काय चेंडू येतोय, नंतर चेंडू मागे छिडकाणी करण्याचा प्रयत्न झाला नव्हता कारण पाहिलं तर चेंडू मध्ये व्हेरिएशन्स पाहायला मिळालेत. प्रसाद बिळणकर याने जर झेल टिपला तर 500 रुपयांचा पारितोषिक रमेशजी शिंदे यांच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो या षटकामधील पुढील चेंडू. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी चांगलं यष्टिरक्षण करण्याचा प्रयत्न, चांगले स्टंपिंग मैदानावरती पाहायला मिळालंय आणि आतापर्यंत या षटकामध्ये जर धावा पाहिल्या तर धावा रोखल्या गेल्यात. 11 धावा मैदानावरती याला 84 धावांचा डोंगर पार करायचा आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या ठिकाणी वाईट चेंडू येतो, पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर वळाला आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर धावफलकावरती आलेला हा वाईट चेंडू आणखीन एक धाव वाढवणार आहे. धावफलकावरती 12 धावा लागला. षटक क्रमांक दुसरा अजूनही मैदानावरती सुरू केला गेला. पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळेस इशारा दिला जाईल. यस आणि दिसताना वाईट. आतापर्यंत आपण धावफलकावरती येणारा दुसरा अवांतर चेंडू पाहतोय. या पूर्णतः षटकामध्ये 3 अवांतर चेंडू आलेत आणि आतापर्यंत दुसरं षटक अजूनही संपलं नाहीये कारण षटकामधील वेळ वाढतोय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न प्रशांतच्या माध्यमातून केला जातोय आणि अगदी त्याबरोबरीने आपण गुलाम इलेव्हन अलिबाग संघाला पाहिलं तर त्यांना मोठे फटके लगावणं हे गरजेचं ठरणार आहे कारण 84 धावा या मैदानावरती 5 षटकांमध्ये तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. गोलंदाजच्या मोर्चावरती पुन्हा एकदा प्रशांत पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. या ठिकाणी आउट करण्याचा प्रयत्न फसलाय जरूर आणि षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी आपण पाहिलं तर पूर्ण केलं जात आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची स्थिती आपण पाहिली, धावफलकाचा आलेख जर आपण पाहिला, ॲनालिसिस केला तर या ठिकाणी 14 धावा लागल्यात. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 70 धावांची. 18 चेंडू आणि 70 धावा मैदानावरती कराव्या लागतील कारण गौरव कवळेने ज्या पद्धतीने प्रत्येक चेंडूवरती आक्रमण केलं गेलं होतं, शिकांच्या माध्यमातून देखील लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळाले होते आणि त्याबरोबरीने आपण जर पाहिलं तर येणाऱ्या 18 चेंडूंवरती तुम्हाला जिंकायचं असेल तर मैदानावरती 70 धावा कराव्या लागतील. या ठिकाणी षटक क्रमांक दिसतं सुरू केलं जात आहे. येणाऱ्या 3 षटकांमध्ये जिंकायचं असेल तर 70 धावा या मैदानावरती करायच्या आहेत कारण 70 धावा चेस करणं फार मोठी गोष्ट असेल. या ठिकाणी जर धावा चेस झाल्या तर एक विक्रम देखील ट्रेन्सगेटच्या माध्यमातून या ठिकाणी नोंदवला जाऊ शकतो. गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजे अक्षय. यानंतर मैदानावरती सामना खेळला जाणार आहे. अगदी मोठे फटके लगावण्याचा प्रयत्न केला जातोय पण किंबहुना आपण पाहिलं तर बॅट आणि चेंडू मधील अंतर काहीसं वाढलं गेलंय आणि त्या ठिकाणी धावफलकावरती जरूर निर्धार चेंडू येतोय. यानंतर होणारा सामना आम्ही पुन्हा एकदा पुकार देतोय. शिवसाई मापगाव विरुद्ध बालवीर राष्ट्रीय दोन्ही संघांच्या घडणाऱ्यांना विनंती आहे की अगदी स्टेजच्या समोर यायचा. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू बॅक टू बॅक दुसरा आपण जर पाहिला तर या ठिकाणी निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळाला. अक्षय पाटील या ठिकाणी गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. वागरण गावाचा आखाडू आपण पाहिला तर प्रसाद अलिबागचं बरेचसे वर्ष नेतृत्व करतोय आणि अगदी 2 दिवस पंचगिरीची भूमिका बजावताना पाहायला मिळतोय.
या ठिकाणी आपण पाहतोय का अफलातून मारा मैदानावरती सुरू केला. प्रत्येक चेंडू मागे आपण पाहिलं तर आतापर्यंत आलेला तिसरा निर्धाव चेंडू आणि त्यामुळे दडपण वाढलं जात आहे मनोहरवरती. कारण ज्या पद्धतीने धावांची गरज आहे, मोठे फटके लगावणं हे गरजेचं आहे आणि अगदी त्या पद्धतीने त्यांना मैदानावरती फटकेबाजी करावी लागेल. आणखीन एक चांगला चेंडू मैदानावरती येतोय. हे षटक आपण पाहिलं तर मेडनच्या दिशेने वळत आहे. अगदी बऱ्याचदा आपण बऱ्याच गोलंदाजांना पाहिलं विकेटवर मेडन देखील पाहायला मिळतं. बऱ्याचशा या ठिकाणी जर मेडनवर षटक आलं ऋषिकेश यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. या ठिकाणी फलंदाज मैदानावरतून परतेला ती काही संकटात नाही. यासाठी द विकेट इज डाऊन. कम ऑन डी. यानंतर एक चेंडू जर मेडन आला, अजून एक चेंडू जर निर्धाव आला तर हे षटक पूर्णतः मेडनच्या दिशेने वळालंय. आतापर्यंत मेडनसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. या ठिकाणी पारितोषिक हुकलं. या ठिकाणी पारितोषिक मिळणार का? या ठिकाणी पारितोषिक मिळणार का? यासाठी या स्पर्धेमधील पहिली मेडनवर अक्षय पाटीलच्या नावावरती आणि 500 रुपये आणि अगदी त्याबरोबरीने 200 रुपयांचं पारितोषिक देतील. शिवसाई मापगाव आपण नाणेफेक जिंकला आहात. यानंतर आपला सामना मैदानावरती खेळवला जाणार आहे आणि अगदी सर्व खेळाडूंना तयार राहण्याची मी विनंती करतोय आणि आपली प्लेइंग 11 या ठिकाणी पोहोचवायची आहे. जे 11 खेळाडू या ठिकाणी खेळणार आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि अगदी 700 रुपयांचं पारितोषिक पूर्णतः लागू झालं अक्षय पाटीलला. ऋषिकेश यांच्या माध्यमातून 200 आणि त्यानंतर एम एम एंटरप्राइजेस मित्र परिवार यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली. या स्पर्धेमधील पहिला मेडन टाकण्याचा मानकरी ठरलाय तो म्हणजे अक्षय पाटील. त्यासाठी जोरदार टाळ्या ठिकाणी वाजवायच्या आहेत. क्या बात आहे अक्षय. स्वतःच्या मैदानावरती खेळताना गौरव कवळे हाफ सेंचुरी आणि त्यानंतर अक्षय पाटील एक मेडनवर. आणि या ठिकाणी क्रिकेट रसिक प्रेक्षकांना काय पाहिजे तर अशा पद्धतीचा खेळ पाहायला पाहिजे. या ठिकाणी लॉफ केलाय चेंडू जातो डीप स्कोर लेग बाउंड लाईनच्या वरून 6 धावांसाठी यो 6 कमांड डीजे मास्टर. पाहिलं गीत आपण ऐकतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वळाला कारण दडपण मैदानावरती पाहायला मिळतंय. आधीचा चेंडू स्लॉट मध्ये दिला, त्याला लॉफ्ट केलं डीप स्कोरला रिजनला, पण त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजावरती कुठेतरी दडपण येत आहे. षटक क्रमांक 14 प्रशांत यांच्या माध्यमातून धावफलकावरती धावा जरूर पाहायला मिळाल्यात. आखूट टप्प्याचा चेंडू आहे, लॉफ्ट केला जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. जरूर धावा पूर्ण केल्या गेल्यात. या ठिकाणी एकमात्र धावी मैदानावरती नोंदवली गेली. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर केवळ 22 धावा मैदानावरती आला. 22 ऑन स्कोर बुक. या ठिकाणी 22 धावा या मैदानावरती आल्या. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 14 सुरू केलं गेलाय. शिवसाई मापगाव विरुद्ध बालवीर आशिवरे या संघ दरम्यान इथे मोठी मॅच पाहायला मिळणार. या ठिकाणी जरूर आपण पाहतोय पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वळतोय आणि पंचांचा इशारा मैदानावरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पडल्यानंतर हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वळणारा आणि काही न करता या ठिकाणी धावा दिल्या जातील ती म्हणजे एकमात्र धाव. धावफलकावरती जरूर धावा लागल्यात त्या म्हणजेच बॅक टू बॅक दुसरा आपण चेंडू पाहतोय प्रशांतच्या माध्यमातून
आजच्या दिवसामध्ये बरेचसे अवांतर चेंडू पाहायला मिळालेत. किंबहुना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न हाताच्या माध्यमातून होतो आणि अगदी त्यावेळेस आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा जमवल्या गेल्यात, त्या म्हणजेच 24 धावा. या ठिकाणी अंतराईज खेळण्याचा प्रयत्न करतोय, फील्ड केलं जाईल, एक मात्र धाव मैदानावरती पूर्ण केले जाते आणि त्या अनुषंगाने आपण षटक क्रमांक 14 पाहिलं तर पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून अजूनही चेंडू शिल्लक राहिलेत, ते म्हणजे 3 चेंडू येणं बाकी आणि अजून धावफलकावरती धावांची भरपूर गरज आहे. 25 धावा या मैदानावरती लागल्यात, 84 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळालेत, 6 अवांतर चेंडू देखील पाहायला मिळत आहेत आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजच्या मोर्चावरती. या ठिकाणी लॉफ्ट केलाय, चेंडू जातो डीप स्क्वेअरला बाउंड लाईनच्या वरून, 6 धावांसाठी यूज 6 कमांड इजे. या ठिकाणी पुष्पा याने झेल टिपलाय आणि कमांड डीजे वाले बाबू. कमांड डीजे. वरती 35 धावा लागल्या, 84 धावांचं मोठं टोटल या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. प्रसाद बिळणकर याच्या माध्यमातून हे सामने आपण आयोजित केले. पाहतोय मोठा फटका, बिहाइंड विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नांमध्ये असफलता आणि आणखीन एक चांगला बॅकअप पाहायला मिळतो. असं वाटलं होतं की मैदानाच्या बाहेर चेंडू जाईल आणि अगदी त्या पद्धतीने प्रसाद बिळणकरला कधी गोलंदाजी करताना जास्त वेळा पाहिलं नाहीये, पण या ठिकाणी गोलंदाजीच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. मोठा फटका मैदानावरती आलाय. या ठिकाणी आपण पाहिलं तर एक विचित्र ढंगाने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. या ठिकाणी रोहित पाटील आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा, गौरव कवळे यांच्या माध्यमातून मी तुम्हाला हा पुकार देतोय. प्रसाद बिळणकर या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय. या षटकामधील पुढे चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. या ठिकाणी मात्र फसवलं गेलाय, फलंदाजाला चारी मुंड्या चित करणारा चेंडू येतोय. अगदी आपण पाहिलं तर फलंदाजाच्या माइंडसेट सोबत खेळलं जात आहे आणि एक चांगला चेंडू मैदानावरती आला. या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा प्रसाद बिळणकरची गोलंदाजी. आता मात्र तुम्हाला बक्षीस लावायला हरकत नाही आहे, कारण जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. अगदी चांगला चेंडू मैदानावरती हाताळतोय. त्याच ठिकाणी आपण पाहिला तर पुढचा चेंडू होता, अगदी फ्लाईट देण्याचा प्रयत्न मैदानावरती दिला जातो डीप स्क्वेअरला ग्रीजनला. आपण जर पाहिलं क्षेत्ररक्षक उभा होता पुष्पा. या ठिकाणी आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये 5 षटकांचा सामना पूर्ण होतो. धावफलकावरती जर धावा पाहिल्या तर त्या म्हणजे केवळ 38 धावा लागल्यात.